राजीव साबळे यांची अनिल नवगणे यांच्यावर जोरदार टीका. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. सुनील तटकरे यांनीच शेकाप नेत्या चित्रालेखा पाटील यांना मंत्री भरत गोगावले यांना बदनाम करण्याची सुपारी दिली आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते राजीव साबळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल नवगणे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. भामटा या शब्दाचा अर्थ त्याला कळतो का? भामटागिरी करणं म्हणजे अत्यंत निंदनीय शब्द वापरलेला आहे त्यांनी. ती निंदा करावी तेवढी थोडी आहे. आणि नवगणे तुमचं आयुष्य जेवढं आहे ना तेवढ्यापेक्षा जास्त वर्ष काळ तटकरे साहेबांनी राजकारणात घालवलेली आहेत. आणि किती वेळा निवडणुका लढल्यात, किती वेळा आमदार झाले आणि किती वेळा खासदार झाले हे तुम्हाला कल्पना असेल का नाही मला शंका वाटते त्या गोष्टीची. की तटकरे साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाला आपण अशा खालच्या शब्दात बोलता. आम्ही संस्कारी लोक म्हणून आम्ही बोलू शकत नाहीत तुमच्या बाबतीत. आम्हाला संस्कार दिलेले आहेत पक्षांनी, आम्हाला आईवडिलांनी संस्कार दिलेले आहेत. कुणाबद्दलही आपलं काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी प्राप्त करून घ्यायची याला काय अर्थ नाही. असे प्रसिद्धी मिळत नाही, खूप प्रसिद्धी मिळते हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही तटकरे साहेब अरे ज्या बाईंनी दाखवलं, ज्या महिला आहेत त्या चित्रलेखा पाटील त्यांना त्या जिल्ह्यातच आहेत, त्यांना तुम्ही फोटो कशाला जोडे मारता? तुम्ही त्यांना विचारलं समक्ष जाऊन. ती हिंमत नाही तुमच्यात, ती हिंमत होणार नाही तुमच्यात. आम्ही तर आणि जैन शेका पक्षाचं राजकारण हद्दपार केलं तुम्ही केलं का? कुणी केलं जगाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे शेका पक्ष जिल्ह्यात हद्दपार कोणी केला. हां, तर तुम्ही उगाच खोट्या गोष्टीवर हे मारू नका. शेजारी मूल धरून तुम्ही पेढे वाटू नका. लक्षात घ्या. तुम्ही पहिलं तटकरे साहेबांवर जे आरोप करता की त्यांनी विधानसभेला विरुद्ध काम केलं, एकतरी पुरावा दाखवा. आम्ही नेत्याला आमच्या प्रायश्चित्त घ्यायलो, एकतरी पुरावा दाखवा तुम्ही की त्यांनी कुणाला सांगितलं, कुठल्या भाषण केलं, कुठं काय कुणाला हे केलं. या उलट तुमच्या जिल्हाप्रमुखांनी, मी त्यावेळेस शिवसेनेत होतो, तुमच्या जिल्हाप्रमुखांनी विरुद्ध पक्षाच्या आघाडीचे काम केल्याचे पुरावे दाखवलेले आहेत. त्यांना फोटो दाखवलेले आहेत. तुम्ही भेटले होते तेव्हा त्यांना प्रमोद घोसाळकरांना, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई केली नाही. मात्र आमच्या नेत्यांनी मात्र ताबडतोब कारवाई केलेली आहे त्यावेळी, ज्यांनी कुणी बंडखोरी केली त्याविरुद्ध. नाही खोटं आपलं काहीतरी, आपलं पाऊस पडला नाही सुनील तटकरेमुळं नाही पडला, पूर आला सुनील तटकरेमुळं आला, काहीतरी गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? काय अर्थ? सुनील तटकरे तुम्हाला जनेमाळी सरी दिसतोय. हां, म्हणजे एक माणूस तुम्हाला पूर्ण उरला आहे तुमचे 3 आमदारांना. पहिले तुम्ही बोलायचे 3 भाजपाचे आमचे 3 आणि 3 आमचे आहेत. भाजपवाले एकदा तरी बोलले का की आम्ही त्यांच्यावर आहात म्हणून? पण आपलं ओढून तळून आपल्याला करायचं. आणि ते आम्ही 6 जण आहोत, ते एकटे आहेत. भाजपवाल्यांनी कुणावर आता किती जास्त केले लक्षात आलं ना तुमच्या? हां, उगाच काहीतरी बोलतो. हे सगळं पालकमंत्री पदासाठी चाललेलं कारस्थान आहे. हे कुणी काय केलं ते त्यांना विचारा तुम्ही जाऊन. सुनील तटकरेंचा हात असेल ना, निश्चित प्रायश्चित्त घ्यायला आम्ही त्यांना लक्षात. पण नसताना तुम्ही कुठे सुनील तटकरे सतत नेहमी आपल्या नावं घ्यायची त्यांची विनाकारण. तुम्ही दाखवा प्रूफ कुठलं तरी तटकरे साहेबांच्या विरुद्ध त्यांनी ह्याच्यामध्ये काय कुठं क्लिप पुरवली, कुठं काय केलं. आता जो महेंद्र दळवींचा जो व्हिडिओ आहे हा जनरल ह्याच्यावर तुमच्या प्रसारित झालेला आहे. कुणाकडे उपलब्ध होऊ शकतो? तटकरे साहेबांनी देणं थोडी गरजेचं आहे. हां, उगाच आपलं तटकरे साहेब नावं घ्यायची आणि बदनाम करायचं त्यांना. हे षडयंत्र आता राष्ट्रवादी खपून घेणार नाही, लक्षात ठेवा. तुमच्या भाषा आम्हाला पण वापरता येते, पण आम्हाला संस्कार दिले आहेत म्हणून आम्ही वापरत नाही. तुम्ही चुकीचं काहीतरी बोलून खोटं बोला आणि रेटून बोला, अशा पद्धतीने तटकरे साहेबांचं नाव बदनाम करू शकत नाहीत तुम्ही. हां.